नमस्कार. संग्रामसिंह मोहिते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड जिल्हा सहसंयोजक. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक हक्क बजावून स्वतःच्या पायावरती हिमतीवरती उभं राहावं आणि त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण करावं या संकल्पनेतून स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमजी साहेब यांनी जे भारतीय विद्यापीठाच्या बीजाचं एका भल्या मोठ्या वटवृक्षामध्ये निर्माण केलेलं हे भारतीय विद्यापीठ, त्याच भारतीय विद्यापीठामध्ये त्याच भारतीय विद्यापीठाच्या महाविद्यालयामध्ये आज भ्रष्टाचार होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कडेगाव येथील बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. यामध्ये जो गणवेश आहे, जो 2,500 रुपये महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्याकडून जे आकारत आहे, परंतु त्या 2,500 रुपये गणवेशाची किंमत बाजारभावामध्ये किमान 1,000 रुपये सुद्धा नाही. अशा प्रकारचा एकदम निकृष्ट दर्जाचा गणवेश या ठिकाणी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या वरती थोपटत आहे. त्याचबरोबर ब्रेकेज फीच्या नावाखाली वारंवार 300 रुपये, 500 रुपये, 1,000 रुपये अशा वेगवेगळ्या फीच्या कारणावरून आर्थिक पिळवणूक विद्यार्थ्यांची होत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचे आई वडील अत्यंत गरिबीच्या हालाकीमध्ये शेतामध्ये कष्ट करून आम्हाला त्या महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी पाठवतात आणि आमचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ते काबाड कष्ट करत आहेत, परंतु महाविद्यालय प्रशासन त्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक करत आहे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणावरती देखील तो परिणाम स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की हे पैसे नेमके कशासाठी आम्ही द्यावेत, की जेणेकरून जो गणवेश आहे तो आम्ही बाजारभावामध्ये देखील आम्ही तो खरेदी करू शकतो, परंतु महाविद्यालयाने तो गणवेश कंपल्सरी करण्यात मागचं कारण काय, असा देखील त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आमचं देखील स्पष्ट ठाम म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांच्याकडून ब्रेकेज फीच्या नावाखाली, गणवेशाच्या नावाखाली जे अतिरिक्त पैसे या महाविद्यालय प्रशासनानं घेतलेले आहेत ते त्यांना त्वरित परत करावेत, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही आणि अशा गैरप्रकाराला कदापि थारा देणार नाही. येत्या पुढील 4 दिवसामध्ये जर महाविद्यालय प्रशासनाने जर त्यांचे पैसे परत केले नाहीत तर विद्यार्थी परिषद म्हणून नक्कीच आम्ही त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन छेडू आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही करू, हे देखील माझं असं म्हणणं आहे. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.